पण जना परटीण मोठी जद्दीची बाई होती. तिची आणि राधाई पाटलीणीची खूप दोस्ती होती. जना आज भाकर तुकडा विसरून राधाईच्याच वाड्यावर बसून होती. राधाईने पाटलांना जेवण वाढता वाढता पुन्हा एकदा विषय काढला. संभाजी महाराजांसाठी काहीतरी करा कारभारी. खूप आग्रह धरला, परंतु मोगली फौजेच्या विरुद्ध पोहायची दामाजीची इच्छा नव्हती. शेवटी वाड्यात राधाई आणि जना उरल्या. राधाईने वेस्कराकडून सांगावा दिला. तशा अनेक घरातल्या आयामाया लहानथोर पुरी पाटीलवाड्यात गोळा झाल्या. गावातल्या त्या आयामायांसमोर हातवारे करीत जना बोलली, एवढी दांडगी दुनिया काय ओस पडली या? आपल्याच गावाच्या शिवंशेजारी संभाजी महाराजांच्या मांसाचं तुकडं का पडावं? पाटीणबाई, मी सांगती बघा, आमच्या पूर्वजांनी गेल्या जन्मात मोठं पुण्याईचं काम केलेलं असावं, म्हणून तर शिवाजी महाराजांचा बाळ आपल्या गाव पंढरीच्या मांडीवर झोपायला इतक्या लांब आलाय. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविषयी अधिक गोष्टी निघाल्या. त्या आठवणींनी आयामायांची काळीज हेलावली. रात्र बरीच वाढली तरी कोणी तेथून बाजूला हलायला तयार होईना. मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला पाटलिणीने बोलावून घेतले. काही वर्षांमागे सज्जनगडावर संभाजी महाराजांची भेट कशी झाली होती, स्वराज्याचा युवराज कसा धाडसी आणि नेक होता, ह्या आठवणी काढत बुवांनी आपले डोळे पुसले. बाकीचेही हेलावून गेले. तेवढ्यात त्या साऱ्या प्रकाराने बेचैन झालेला गोविंद महार पुन्हा तिथे येऊन पोचला. आपल्या हातातली काठी पोटावर धरत दूर बसून राहिला. जना त्वेषानं पेटली होती. ती चवड्यावर बसत गोरखनाथाला चिडून विचारू लागली, बुवा, समजा मोठा धरणीकंप झाला, त्यात पुरा गाव गाडला जाऊ शकत का नाही? खरं आहे. रानात वणवा पेटला तर तिथली गावंबी जळून खाक होत्यात का नाही? बिलकुल लेकी. मग मी म्हणते, आम्ही असंच उठून गेलो आणि संभाजी महाराजांचं मांस गोळा करून आणलं, त्याला अग्नी दिला म्हणून औरंग्या करून करून काय करेल? गाव जाळल इतकंच नव्ह. जनाच्या बोलण्यानं राधाई पाटलीण सुद्धा पेटून उठली. तिच्या अंगातलं रक्त गरम झालं.